हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. आणि राजाला निरोप पाठवला की गुरुजी नौकाविहार करू इच्छितात. राजाला जेव्हा निरोप मिळाला तेव्हा ते तर कर्तव्यच असतं श्रद्धाळूंचं, तर त्यांनी फटाफट तयारी केली. राजाला म्हटले चला. राजाने तुरंत व्यवस्था केली, स्वतःही आला आणि म्हणाला की चला. एका नौकेत राजा आणि 1-2 नोकर, राजा आणि त्याचा गुरुजी नौकेत बसले आणि नाविक चालवू लागला आणि फिरू लागले त्या विशाल सरोवरात. तो म्हणाला, राजन, हे काय आहे? जी अंगठी आहे ही गुरुदेव, ही किती किमतीची असेल? ही घ्या ना, पहा. ही आहे 50,000 रुपयांची तयार झाली आहे. अच्छा अच्छा, ए नाविक, जरा लक्ष देऊन चालव, इकडे चल. आता त्या राजाची नजर तर विचलित झाली. हा नाविक काय गडबड करतोय? ती अंगठी खिशात टाकली आणि नकली बाहेर काढली. म्हणाला की राजन, अंगठी तर खूपच सुंदर आहे, पण आमच्या काय कामाची? तो म्हणाला, राजा, आपण ठेवा गुरुदेव. अरे आमच्या काय कामाची? आमच्यासाठी तर ही माती आहे, असं म्हणून त्याने तलावात फेकून दिली. आता राजाने विचार केला की गुरुजी तर खूप त्यागी आहेत, किती त्यागी वैरागी आहेत की हे कुठल्या गोष्टीची इच्छाच ठेवत नाहीत. दुप्पट श्रद्धा वाढली त्याची. आधी 10 रुपये दान करायचा, आता 100 करू लागला. आता त्याची इच्छाच ही होती की राजाबरोबर कसेही आपले संबंध दृढ व्हावेत, आणि ती ओरिजिनल घातली त्याने खिशात आणि तिथे लपवून ठेवली आपल्या झोपडीत, जमीन खोदून त्याच्या कॉन्फिडेन्शियल शिष्यांकडून लपवली. काही दिवसांनंतर त्या शिष्याचं आणि गुरुचं भांडण झालं. तो शिष्य त्याच्यावर नाराज झाला. त्या शिष्याने विचार केला की या गुरुची चांगलीच जिरवतो. त्याने मंत्र्याला सांगितलं की मंत्रीजी, राजाची अंगठी आमच्या गुरुजींनी फसवून अशी बळकावली. आता मंत्री म्हणाला, भाई हे खरं आहे का? तर तो म्हणाला, अगदी पक्की खबर आहे. तर तो म्हणाला, हो एकदम पक्की खबर. मी स्वतःच्या हाताने जमिनीत पुरली आहे. मीच त्याची नकली दुसरी बनवून आणली होती अंगठी. नकली बनवून आणली होती. ओरिजिनल तर त्याने खिशात ठेवली आणि नकली फेकून दिली पाण्यात. याने फसवले राजाला. मंत्र्याने विचार केला की वेळ येईल तेव्हा हा विषय काढेन. सरळ सरळ तर सांगू शकत नाही, कारण राजाचा त्या गुरुवर चांगलाच विश्वास होता. वेळ पाहून हळूहळू मंत्री म्हणाला की राजन, माझ्या कानावर काही गोष्टी पडल्यात. म्हणाले, काय? की आपली अंगठी त्या आपल्या गुरुजींनी तुम्हाला फसवून नकली पाण्यात फेकली आणि खरी स्वतःकडे ठेवली आहे. आता राजा म्हणाला, मंत्री, पुन्हा या गोष्टीचा उच्चार नको करूस. माझ्या गुरुदेवांबाबत अशा गोष्टी बोलू नकोस. आता मंत्री गप्प बसला. परमात्माच त्याच्यावर दया करणार होता. बराच वेळ जेव्हा मंत्री गप्प बसला तेव्हा म्हणाला, मंत्री, खरं सांगा, काय हे सत्य आहे? तो म्हणाला, हो, मला ज्याने सांगितलंय त्यांचा कॉन्फिडेन्शियल शिष्य आहे आणि त्याला मी खूप खोदून विचारलंय. तो म्हणाला, हे सत्य नसेल तर माझी गर्दन उडवून टाका. तर राजा इतका विश्वास करत होता की म्हणाला, मंत्री, जर ही गोष्ट खोटी निघाली तर आधी तुझी गर्दन उडवीन. तू पुन्हा शहानिशा करून घे. त्याने पुन्हा खातरजमा केली. तेव्हा त्या शिष्याला बोलावलं. शिष्याला विचारलं, कोणत्या सोनाराकडून बनवली? मग त्या सोनाराला बोलावलं. मंत्रीनेही त्या सोनाराला विचारून घेतलं होतं. तरीही राजाचा विश्वास बसेना. तो म्हणाला, मी तेव्हाच विश्वास ठेवेन जेव्हा अंगठी मी समोर पाहीन. तो शिष्य म्हणाला की चला, मी दाखवतो. राजा, मंत्री, 2-4 सैनिक, 10 बॉडीगार्ड त्यांचे, आणि जाताच शिष्याने तिथे खोदून अंगठी दिली आणि गुरु बसल्या बसल्या पाहत होता. ती अंगठी ही आहे आपली. राजाने त्याच्याकडे रागाने पाहताच तो ठक राजाच्या पायावर येऊन कोसळला. माफ करा, तुम्ही तर दयाळू आहात, माझी चूक झाली. त्याला 2 दिल्या लाथा आणि म्हणाले की निघून जा इथून, दुष्ट आहेस तू. त्या दिवसानंतर पहा पुण्यात्म्यांनो,
दास काय सांगू इच्छितो की जे हे पुण्यात्मे ढोंगी संतांच्या जाळ्यात फसलेले आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून बसलेत त्यांना परमज्ञानी समजून. ठीक आहे, श्रद्धाळू माणसाचा हा स्वभाव असाच असतो, पण हे ठग दुरुपयोग करतात अशा प्रकारे. तर त्या राजाला नास्तिक बनवलं त्यांनी. राजाने आदेश दिला की जो कोणी संत साधू सापडेल त्याला माझ्याकडे घेऊन या. असा आदेश नाही दिला की मारा आणि पळवून लावा, की कोणीही संत दिसला की त्याला पकडून आणा, माझ्याकडे घेऊन या. आता सैनिक फिरू लागले. जिथे कुठे साधू संत मिळेल त्याला राजाकडे घेऊन येत. राजा त्यांना प्रश्न विचारी की तुम्ही कधी देव पाहिलाय का? तुम्हाला रब भेटलाय का? अल्ला भेटलाय का? तुम्हाला भेटला असेल तर मला भेटवा. आता काही त्यात नेक भक्त होते, चांगले भक्त होते, सारेच थोडे ढोंगी असणार आहेत. तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसे. त्यांना पकडून कैदेत टाकलं जाई. एक संत असाच थोडा समजदार होता, त्याला पकडून घेऊन आले. त्याला प्रश्न केला राजाने की तुला देव भेटला असेल तर मलाही भेटव. संत म्हणाले एक दुधाचा ग्लास मागवा. राजाला वाटलं ह्याला दूध प्यायचं असेल. आदेश दिला नोकराला की साखर घालून एक ग्लास दूध घेऊन ये. आता ते दूध आणलं आणि त्या ऋषी संताला दिलं, साधूला. तो साधू त्या दुधात बोट बुडवून पाही. आता राजा म्हणाला तुम्हाला प्यायचं असेल तर पिऊन टाका दूध, त्यात साखर घातली आहे. तो संत म्हणाला मी असं ऐकलंय की दुधात तूप असतं, परंतु तुमच्या दुधात तर तूप आहेच नाही, मी कसं पिऊ? तेव्हा राजा म्हणू लागला, हसला की महात्माजी तुम्ही जंगलात राहता त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. दुधापासून तूप कसं बनतं सांगू? याला गरम केलं जातं, मग थंड करून हे असं त्याला विरजण लावलं जातं, मग दही तयार होतं. दही मग घुसळलं जातं, रगडलं जातं, मग ते तूप निघतं. समजलं? तेव्हा तो संत म्हणाला राजन, याच प्रकारे जशी दुधापासून तूप काढायची एक क्रिया आहे तशीच परमात्म्याला प्राप्त करण्याची विधी आहे. मी सांगतो आणि तुम्ही करा. राजा म्हणू लागला काहीतरी सांगू नकोस, चला आत. तू मूर्ख आहेस, अशी बकवास मी खूप ऐकलीय. तुझ्यासारखे पाखंडी. त्यालाही कैदेत टाकलं आणि पीठ दळण्याची त्याला ड्युटी लावली. असे 360 संत कैदेत डांबले होते. राजे लोक या अपराधी लोकांना पीठ दळायचीच शिक्षा देत असत, कारण गाड्या घोडे असत, सैनिक असत, त्यांना लागणारं पीठ यांच्याकडूनच दळून घेत. आता परमात्मा येतात, कारण तो भक्त परमात्म्याचाच प्रिय जीव होता, जो भगवंतासाठी घर सोडून जंगलात भटकत होता. भले तो शास्त्राविरुद्ध साधना करत असेल, परंतु पूर्वजन्मीची त्याचीच लेकरं होती. आता ते दळता दळता रडत, हे भगवान तुझं नाव घेत चाललो होतो, आज मालिक तुझी भक्ती करता करता असं दुःख आम्हाला भोगावं लागतंय. म्हणतात ते पहुंचूंगा क्षण एक मैं अपने जन के काज. एकाच बाणात अनेक शिकार करतात भगवंत. तिकडे त्या राजाला त्या दलदलीतून काढायचं होतं, इकडे त्या बंदींना सोडवायचं होतं. आता काय झालं? एक दिवस परमात्मा एका उंटावर, जसे राजस्थानात असतात राजस्थानी लोक, मोठमोठ्या पगड्या असतात त्यांच्या, उंटवाल म्हणतात त्यांना, आणि लांब टोकांची पायताणं असायची पूर्वी. एक लाठी ठेवायची सोबत, छोटासा कुर्ता घालत, दुटांगी धोतर नेसत, अशी वेशभूषा बनवून एक कारवान म्हणतात त्याला, त्या वाटसरूंसारखं राजाच्या रेसिडेन्शियल प्लेसवर, म्हणजे त्याच्या निवासस्थानाच्या छतावर, राजाच्या घराच्या छतावर रात्रीच्या वेळी, आणि असं ठोकू लागले काठीने, खट खट असा आवाज करून. राजाच्या छतावर तर पाखरांचा आवाज देखील येत नसे. राजा एकदम झोपेतून उठला, मंत्र्यांना पाचारण केलं, हा कसला आवाज येतो आहे? तुम्ही कुठे झोपलात? आणि पकडून आणा, कोण आहे तो मूर्ख? आता घेऊन आले पकडून एका राजस्थान्यासारख्या, असा हातात काठी धरलेली आणि असा उभा. राजा म्हणाला तू कोण आहेस? परमात्मा म्हणाले भाई मी उंट पाळतो खूप, आणि काल माझा एक उंट हरवलाय. त्या उंटाला शोधत शोधत तुझ्या छतावर आलो मी. मला वाटलं की तुझ्या छतावर तर नाही बसला माझा उंट. आता राजा म्हणतो अरे भोळ्या माणसा, छतावर कधी उंट असतो का? म्हणजे क्वाईट इम्पॉसिबल. तू कुठं शोधतोयस? तेव्हा परमात्मा म्हणाले ज्या प्रकारे
छतावर उंट असू शकत नाही, मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे तू या संतांना दुःखी करून अब्राहम भगवंताला मिळवू शकत नाहीस, क्वाईट इम्पॉसिबल. आणि असं सांगून अंतर्धान पावले. अदृश्य झाले. तिथून राजाला चक्कर आली, कारण समोरून माणूस एकदम गायब होतो, तर काळजाचा थरकाप उडतो माणसाच्या. आणि जाऊन कुठं पोचले? जिथे ते दळण दळत होते. परमात्म्याने जाऊन सांगितलं त्या जेलरला की बाबा, मला पण शिक्षा दिली तुझ्या राजाने. तिथे साधूचं रूप धारण केलं मालिकने. तो म्हणाला, अच्छा, तुला शिक्षा दिलीये? तर म्हणे, तू मोठा इमानी दिसतोय, स्वतःहूनच आलायस, आता काय करू? काय करू आता? इथून गेलो तर परत पकडून आणतील मला. तर त्या जेलरने त्यालाही कैदेत टाकलं. म्हणाला, चल पकड जाता आणि दळ. आता परमात्मा म्हणाले, बाबा ऐक, सैनिकांनो, पोलिसांनो, एक काम करू आपण. सगळ्यांना सांगितलं त्या कैद्यांनो थांबा, बंद करा तुमचं दळण दळणं. एक काम करू, एक तर दळण दळून घ्या आणि पाहिजे तर यात धान्य टाकून घ्या. एक काम तुम्ही करा, एक काम आम्ही करू. आता त्या सैनिकांनी विचार केला, हा तर क्रांतिकारी दिसतोय, याने तर सगळ्यांना असं भडकवून दिलंय. तर त्यांनी विचार केला की आता यांची चांगलीच मस्ती जिरवू. सुरुवातीला 4 तास दळायला लावत असत, आता 12 तास दळायला लावू आणि आम्ही धान्य टाकू आणि हे दळत राहतील. म्हणाले की तुम्ही दळत राहा आणि आम्ही धान्य टाकतो. परमात्मा म्हणाले, ठीक आहे, पोझिशन पकडा. आता ते सगळे पोलीसवाले उभे राहिले. एक पोलीसवाला 10 जात्यात टाकत असे, त्यांना जास्त वेळ फिरवावं लागावं म्हणून. तर परमात्मा म्हणाले की भाई, तुम्ही सर्वजण उभे राहा, साधू भक्त, आणि डोळे बंद करा. त्यांनी डोळे बंद केले आणि परमात्म्याने स्वतःसाठी ठेवलेलं जे जातं होतं त्याला दांडी लावली, काठी. ती 360 जाती आपोआप फिरू लागली, गोल गोल जोरात फिरू लागली. तर परमात्मा म्हणाले, घ्या सैनिकांनो, पाहिजे तेवढं दळा, आम्ही निघालो. परमात्मा म्हणाले, डोळे उघडा. त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर ते सगळे नगराबाहेर 1 किलोमीटर दूर एका वृक्षाखाली उभे होते. आणि परमात्मा म्हणाले, ह्या नास्तिकाच्या नगरीत पुन्हा येऊ नका, पळून जा इथून. आता ते सर्व साधूजण तिथून लांब पळून गेले. बाबाजी तर गेले पार सीमा पार. आता तिकडे काय झालं? ती जाती आपोआप चालू होती. ते सैनिक घामाघूम झाले, ताप चढला त्यांना सगळ्यांना. असाच दूर उभा होता एक जण. तो सैनिक राजाकडे गेला आणि म्हणाला की राजन, असा असा एक संत आला होता आणि त्याने असं असं जादूजंतर केलं की सगळी जाती आपोआप चालू आहेत आणि सर्व कैद्यांना घेऊन गेला अंतर्धान करून. तिथे राजाकडून त्याला कळलं की तो तर इथेही आला होता. राजाने जाऊन पाहिलं तर खरोखर जाती फिरत होती. तो तर यासाठी आला की सैनिकांनी कसं काय सोडलं, त्या कैद्यांना कसं काय सोडलं. तर फिरणारी जाती पाहून तो म्हणाला की तुमचा दोष नाहीये, हा तर माझ्याकडे पण आला होता. आता त्यावेळेस त्या राजाच्या मनात भगवंताची ओढ जागृत झाली. काही दिवसांनंतर विसर पडला. राजा चिंतित झाला तर मौलवींना बोलवून, काझींना, मौलवींना एक ताईत बांधला दंडात. त्यांनी सांगितलं की हे तर असेच असतात, भूत प्रेत फरिश्ते वगैरे येत असतात, त्यात काही विशेष नाही, आता येणार नाहीत. काही दिवसांनंतर परमात्म्याने काय केलं की एका यात्रेकरूचं रूप घेतलं. संध्याकाळच्या वेळी एक छोटंसं गाठोडं यात्रेकरू ठेवत असतात, ते बॅगेसारखं असं. त्यात आपले रस्त्याचे कपडे आदी सामान ठेवतात. असं घेऊन एक छोटं गाठोडं डोक्यावर. संध्याकाळच्या वेळी राजा बसला होता आपल्या महालाच्या समोर घरी. तो त्यांचा दरबार, ऑफिस तो वेगळा असतो. इथे आपल्या घरी बसलाय. आणि ते परमात्मा पोहोचले तिथे समोर राजाच्या जवळ. राजाकडे जाऊन म्हणू लागले, अरे भाई धर्मशाळावाले, ए सरायवाले, एक खोली भाड्याने दे बरं, आणि त्याचं भाडं सांग, मला रात्रभर राहायचंय. राजा त्याच्या तोंडाकडे पाहू लागला. त्याने विचार केला, भोळा भाळा यात्रेकरू, खेडूत आहे, काहीतरी गैरसमज झालाय. तो म्हणाला की भाई आपण कोण आहात? तर परमात्मा म्हणाले, मी यात्रेकरू आहे, मला पुढे यात्रा करायची आहे, उशीर झालाय, एक रात्र काढायची इथे, तू भाडं सांग आणि खोली दे मला. तर राजा म्हणाला, तुला माहितीये का हे काय ठिकाण आहे? काय बाबा सांग. हा माझा महाल आहे, मी राजा आहे इथला.
ही धर्मशाळा नाहीये. परमात्म्याने विचारलं, तुझ्या आधी इथं कोण होतं बाबा? की माझे वडील होते. त्याच्या आधी कोण होतं? की माझे आजोबा, पणजोबा, पूर्वज होते. ते कुठे गेले? की ते तर अल्लाह खुदाला प्यारे झाले. तर मग तुम्ही किती दिवस राहणार इथे? जेव्हा आपला नंबर येतो ना मृत्यूचा, तेव्हा शुद्ध हरपते माणसाची. म्हणाला, जावं तर मलाही लागेल. मग याला महाल समजतोस मूर्खा तू? ही धर्मशाळा नाही तर काय महाल समजतोस? ये तेरे बाप दादा पड़पीडी ये भी बसे सरा में गिद्दी, ऐसे ही तू चल जाई, इसलिए मनैया महल सरा बताई. असं बोलून अंतर्धान पावले. राजा चक्कर येऊन बेशुद्ध पडला. आता पुन्हा अजून मौलवी बोलावले. त्याने दुसऱ्या दंडावर ताईत बांधला. कब नहीं आओगा, भूत प्रेत था कोई. इन्होंने बेरा यो प्रेत ना हटता, ये तो हमने निकाल कर छोड़ देगा यहाँ से काल के जाल से. आता काय झालं, काही दिवसांनंतर राजा पुन्हा नॉर्मल झाला. हा राजा काय करायचा? एक 9 लाखा बाग असे, ज्यात 9 लाख प्रकारची रोपं लावलेली असतात आणि त्यात खूप छान वातावरण बनवण्यासाठी तिथे राजा फिरत असे आणि दुपारच्या वेळी 2-3 तास तिथे विश्रांती घेत असे. त्या बागेमध्ये राजाचा जो बेड होता, पलंग होता, त्याला सजवण्यासाठी, फुलांनी वेलींनी सजवण्यासाठी काही दासी आणि सेविका काम करत असत. परमात्म्याने एक दिवस एका सेविकेचं दासीचं रूप घेतलं. म्हणजे राण्यांच्या ड्रेसमध्ये आणि दासींच्या ड्रेसमध्ये फरक असायचा. आता परमात्म्याने एका सेविकेचं रूप घेऊन आणि पलंग सजवला खूप सुंदर. चारी बाजूला फुलांचे गुच्छ लावले. राजाच्या पलंगावर स्वतः पहुडली, दासी रूपात, सेविकेच्या रूपात. आता राजा आला. त्याने पाहिलं की त्याच्या पलंगावर, त्याच्या बेडवर एक दासी झोपलीये. हिचं इतकं डोकं फिरलंय, ही इतकी निडर झालीये. तिथे एक हंटर ठेवलेला होता. राजांजवळ असा आसपास हंटर असे. तो हंटर घेतला, चाबूक. तो चाबूक इतका भयंकर लागत असे, जर घोड्यास मारला तर घोडा खाली बसे, इतका त्रास होत असे. त्याने क्रोधित होऊन त्या परमात्म्याला दासी मानून, सेविका मानून, नौकरानी मानून 3 चाबकाचे जबरदस्त फटके मारले आणि 3 वळ वेगवेगळे परमात्म्याच्या कमरेवर उठले. आता परमात्मा दासी रूपात, सेविकेच्या रूपात उभे राहिले. आधी तर थोडं रडण्याचं नाटक केलं, मग हसून हसून लोटपोट झाले. जमिनीवर गडबडा लोळू लागले हसून हसून. आता राजाने विचार केला, हे चाबकाचे फटके मारले, हसण्याचं कारण तर दिसत नाही. काय कारण असेल? त्याने दंड धरून उठवलं. दासी, तू हसतेस का? मला याचं कारण सांग. तर परमात्मा म्हणाले, मी यासाठी हसत आहे की हा तुझा पलंग इतका बेकार आहे, ज्यावर मी 1 तास झोपले आणि 1 तास झोपल्याची शिक्षा मिळाली 3 फटके. मी हसते यासाठी की तुझी काय अवस्था होईल. तू तर रोज झोपतोयस. आता तुझ्याबरोबर काय होईल म्हणून हसतीये मी. आणि हे म्हणून ते अंतर्धान पावले. त्या दिवशी राजा 2 तासांनी शुद्धीवर आला. बेशुद्ध पडला. परंतु हे संसारातले काळाचे दूत ना ऐकेनात ना ऐकू देनात. त्यांनी पुन्हा जंतरमंतर करून आणखी एक ताईत राजाच्या गळ्यात बांधला आणि म्हणाले, आता ठीक आहे. तिकडून काय झालं? मंत्र्यांनी सल्ला दिला राणीला, यांना आपण बाहेर पाठवा जंगलात शिकारीसाठी. तिथे त्यांचं मन रमेल, हवापालट होईल. इथे राहिले तर चिंता करत राहतील. आणि तो तर चिंताग्रस्त राहू लागला खरोखरच. एक दिवस तर मरायचं आहे, हे सगळं सुटून जाईल. परंतु आपल्या आस्थेची मुळं खोलवर गेलेली असतात. भगवंत क्रेनचं काम करतील तेव्हा यातून आपण बाहेर पडू. तो क्रेन सुद्धा घेऊन येईल आपल्यासाठी. खरं माना, काहीही करावं लागो, पण भक्ती केली पाहिजे. आता काय झालं की एका आठवड्याचा कार्यक्रम ठरवला. जंगलात गेले. सैनिकही, मंत्रीही. जाऊन ठोकला तिथे तंबू. तर सकाळी उठून सगळे बाहेर पडले शिकारीसाठी. 12 वाजले. एकही शिकार म्हणजे प्राणी त्यांना मारण्यासाठी मिळाला नाही.
तर बिनाशिकारीचं परत येणं म्हणजे राजासाठी अपमानच असतो. तेवढ्यात काय पाहिलं की एक हरिण येत होतं, मृग. राजा म्हणाला, सैनिकांनो, जर हे हरिण हातातून गेले तर त्यालाच हरणासारखं मारून टाकेन. सगळे सतर्क झाले. आता ते हरिण राजाच्या घोड्याखालून पळून गेलं. बाकीचे आपापल्या घोड्यांवर होते. आता राजा तर म्हणाला, मी मारून टाकीन, आणि शर्मिंद होऊन त्याने हरणाच्या मागे घोडा पिटाळला आणि सेना राहिली मागे आणि तो दूर जंगलात पुढे निघून गेला. ते हरिण जाऊन इकडे तिकडे बायपास केलं, अंतर्धान पावलं. आता कुठे दिसतंय त्याला? ती तर मालिकची लीला होती. इतका दूर निघून गेला, आसपास त्याचे साथीदारही नव्हते आणि घोड्यालाही तहान खूप लागली. राजालाही तहान आणि भूक जबरदस्त लागली. अशी अवस्था झाली की 10 मिनिट पाणी नाही मिळालं तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. परमात्मा म्हणतात, ते सोचल छिद्र मैं करूं अपने जन के काज, जो जन मेरी शरण है ताका हूं मैं दास, और गेल गेल लाग्या फिरूं साथ साथ रहता हूं, जब लग धरती आकाश, ज्यों बच्चा गऊ की नजर में, यूं साईं को संत, और भक्ता के पीछे फिरे वो भगत वत्सल भगवंत. आता तिथे परमात्म्याने काय लीला केली? एक सुंदर बाग बनवली, बगीचा, आणि एक खूप सुंदर छोटासा तलाव, निर्मळ जलाचा, आणि एक झोपडी, आणि आत बसले स्वतः जिंदा महात्मा. मुसलमानांमध्ये जिंदा महात्मे जास्त असतात. त्यांना फक्कड फकीर असं म्हणतात. जिंदा महात्म्याचं रूप घेऊन झोपडी समोर बसले, आणि 3 कुत्रे खूप सुंदर, त्यांना साखळीने बांधून ठेवलं, जी कुत्रे बांधण्याची असते, आणि एक साखळी रिकामी ठेवली होती कुत्रे बांधण्याची एक्स्ट्रा. आता राजाने पाहिलं, म्हणाला, या अल्ला. आता माणूस जेव्हा मरायला टेकतो ना तेव्हा बोलतो, या अल्ला, माझा जीव वाचव, मी तर मरायला टेकलोय, तूच वाचवू शकतोस. आता परमात्मा जो रक्षक आहे त्याबद्दल तर आपल्याला माहीतच नाही. तो आहे आपला रक्षक. तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं धारण पोषण करतो. तर तो ऐकत असतो क्षणोक्षणी. बाग, बाकीचा साज शृंगार सगळं एका क्षणात निर्माण केलं. आता राजा थोडा वेळ दूर आला आणि पाहिलं की खरोखर हा एक छोटासा तलाव आहे, सरोवर आहे. बाग, बगीचे, झाडांना फळं फुलं लागली आहेत. घोड्याला पाणी पाजलं. घोडा झाडाला बांधला. स्वतः पाणी प्यायला, काही खाल्लं. मग पाहिलं एक महात्माजी बसलेत. महात्म्याच्या जवळ गेला. आता माणसाचं जेव्हा संकट निघून जातं तेव्हा पुन्हा त्याला मूर्खपणाच्या गोष्टी सुचतात. जाऊन म्हणू लागला, बाबाजी, या 3 कुत्र्यांचं काय करणार तू? हे 2 मला दे. तेव्हा परमात्मा म्हणाले संत रूपातील, बाबा रे, माझं ऐक, हे VIP डॉग आहेत, हे असेच द्यायचे नाहीयेत. तो म्हणाला, VIP कसे काय? तर हा आहे ना, बलक देशाचा राजा आहे ना वर्तमान काळातील, हा त्याचा पिता आहे, हा त्याचा आजोबा, आणि हा त्याचा पणजोबा. या निकम्यांना मी वारंवार समजावत होतो, परमात्म्याची पूजा करा, हे राज्य कायम टिकणारं नाही, पण यांनी अजिबात ऐकलं नाही. आज हे कुत्रे बनलेत. आणि त्यांच्यासाठी हलवा बनवला होता मालिकने, आणि इतक्या दूरवर ठेवला होता, ते तिथे पोहोचू शकत नव्हते. 6 इंच दूर होता. ते खूप प्रयत्न करत होते तो खाण्यासाठी, असं खाण्यासाठी. पहा, आता यांना हलवा पाहिजे, आणि ती रिकामी होती ना साखळी, ती मारत होता कमरेवर एकेकाच्या, की घे, हे देतो तुला हलवा, काजू बेदाण्याचा. ते ओरडत होते टॅ टॅ करून, आणि तो ऐकतोय सगळी कथा. मग परमात्मा म्हणाले, ही रिकामी साखळी आहे ना बाबा, ही कोणासाठी आहे सांगू? आता तो वर्तमानातील राजा, तो मरेल, तोही कुत्रा बनेल, त्याला या साखळीने बांधेल, राहील यांच्याबरोबर. त्याला तर घाम फुटला. संतांच्या पायाशी लोळण घेतली, हे भगवंता, माझी तर माती होईल, मी तुझ्या समोर आहे. कोण आहेस तू? मी तर तोच बलक बुखारेचा राजा आहे. तर परमात्मा म्हणाले, ये तेरे बाप दादा थे भाई, इन भी तेरे की तरह बड़ी बदपहल कमाई, अब तू तकत बैठ कर भूली, तेरा मन चढ़ने को सोली. नालायका, जे काम करायचं होतं त्याची अजून सुरुवात देखील केली नाहीस. इतकं बोलून अंतर्धान पावले. राजा बेशुद्ध पडला, अचेत झाला. नरमात्मा खूप असते भक्तांची. बऱ्याच वेळानंतर तो शुद्धीवर आला, आणि पाहतो तर काय, तिथे ना कोणी संत आहे, ना कुत्रे, ना बाग, ना बगीचा.
असाच जमिनीवर पडलेला आहे. घोड्याकडे पाहिलं, घोड्याचे पाय पाण्यात भिजलेले आहेत. पाणी प्यायलेलं होतं, स्वतः तृप्त. आता त्याला काहीच समजेना आणि वाटू लागलं की आपलं काही खरं नाही. त्याच वेळेस तो इतका उदास झाला, येऊन न बोलता सैनिकांना इशारा केला की उचला ते सामान आणि निघा माझ्याबरोबर. सैनिक तर शिक्षित असतात. 10 मिनिटात त्यांनी सगळं सामान बांधलं आणि घोड्यावर लादून निघाले. परत आले. राण्यांनी विचारलं मंत्र्यांना काय झालं. ते म्हणाले माहीत नाही. असे असे हरणाच्या मागे मागे गेले होते आणि माहीत नाही यांना काय झालं तिथे, आणि परत आल्यापासून कोणाशीच बोलत नाहीत. एका खोलीत जाऊन बसला. राणी गेली, मंत्री गेले, मुख्य राण्या असतात त्या पण राजासोबत मिळून मिसळून असतात, सगळं काही बोलतात. म्हणू लागल्या तुम्ही तर बायकांपेक्षाही भित्रे. बायका सांगतात तरी की मी इथे उभी होते, मला अमुक दिसलं, इथे उभी होते तर बाबाजी दिसले, भूत दिसलं. तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही भित्रे आहात. हिम्मत करा, तुम्ही क्षत्रिय आहात. त्यांना त्या हिम्मत देऊ लागल्या. त्यांच्या काळजात जखम झाली होती. तो विचार करू लागला की यांना काय काय समजावू. तेवढ्यात एक कुत्रा आला. त्या कुत्र्याच्या डोक्यात किडे झाले होते, जखम होती, त्यात आळ्या झाल्या होत्या. तो येऊन म्हणू लागला, अब्राहम, अब्राहिम, पहा मी त्या नगराचा राजा होतो. मी जितक्या शिकारी केल्या आणि जुलूम केले, हे पहा मी आपल्या कर्माचे भोग भोगत आहे. आता जीव वाचवायचा असेल तर वाचव बाबा, असं बोलून तो पळाला बाहेर. राजा म्हणू लागला, पाहिलंत ना तुम्ही, तुमच्या समोर घडलं सगळं. मागे पुढे घडलं असतं तर नसता विश्वास ठेवला. आणि म्हणाला निघून जा सर्वजण बाहेर. सगळ्यांना बाहेर काढलं आणि कडी लावली. रात्रीच्या वेळी घराच्या मागून रस्सी सोडून, दोरी सोडून, सर्व वस्त्र काढून आणि एक शाल अशी, चादर अशी बांधून, गळ्याला जशी लपेटतात साधू संत अशी, तो निघून गेला रातोरात. एका रात्रीत 20 किलोमीटर चालत गेला तो. आता पुढे जाऊन काय पाहिलं, भूक लागली जोरात. एक माळीण बोरं विकत होती. म्हणाला माळीनी बोरं कशी दिली. म्हणाली 1 पैशाला 1 शेर दिले. अब्राहम म्हणाला माझ्याजवळ पैसे नाहीत, पण हे जोडे आहेत. इतके किमती जोडे वापरत असे. 2.5 लाख रुपयांचा, 1.25 लाख रुपयांचा एक जोडा, त्यामध्ये हिरे पाचू लावलेलं असत. सर्वच जोडे असे असत. सर्वात कमी किमतीची घालून निघालेला होता तो. आता भूक लागली पुण्यात्म्यांनो, हे सोनं काही कामाचं नाही. भूक लागली म्हणू लागला हे दोन्ही जोडे देतो मी तुला. मला 1 शेर बोरं दे आणि हे 2.5 लाख रुपयांचे आहेत. माळीन जोडे पाहून म्हणू लागली मला तर 1 पैसा पाहिजे, तो तू कसाही दे. आणि दोन्ही उचलून तिने आपल्या सामानात टाकले. 1 शेर बोरं जेव्हा ती तोलू लागली, 1 किलो, 1 बोर जमिनीवर पडलं तोलता तोलता. माळीन म्हणू लागली ते माझं. अब्राहम म्हणाला माझं आहे, आत्ता पडलंय. ती म्हणू लागली की नाही माझ्या हातातून पडलंय. त्या बोरावरून गुद्दागुद्दी. तर परमात्म्याने आपल्या रूपात येऊन त्याच्या 1 कानाखाली वाजवली. म्हणाले 2.5 लाखाचे जोडे आणि 1 पैशाची बोरं. पहा आदम सुलतान, तू काय माया सोडलीस. ही ममता तर नाहीच सोडली. राजे पण घेऊन फिरतोयस तू नालायक. जा पुन्हा आपल्या घरी, कर राज्य तू. मुश्किलीने तुला नरकातून काढलं. आता घराचा त्याग केल्याने राजे पण जात नसतं पुण्यात्मा. आतून त्याग, माती समज याला. तो पुन्हा चरणाशी कोसळला. म्हणाला हे भगवान, मोठी कृपा केलीत माझ्यावर. मी तर पूर्ण गळ्यापर्यंत बुडालो होतो दाता. तुम्ही तर दोरी बांधूनच बाहेर काढलत. बेटा मला माहीत होतं तुझी शत्रू होती माया, जिला तू प्रिय समजत होतास. आता मी तुझ्या सोबत आहे. तुला ज्या गोष्टीची गरज असेल मला सांग, तुझ्या समोर हजर होईन. आता काय झालं, संध्याकाळच्या वेळेस त्याला पुन्हा भूक लागली. सकाळच्या विचारात तर रात्र निघून गेली. तर सकाळी स्मरण केलं, म्हणाला भूक लागलीय. आकाशातून एक थाळी आली. कापड त्यावर टाकलेलं होतं झाकण म्हणून. त्याने उठून पाहिलं तर त्याच्या समोर येऊन थांबली. आणि काय पाहिलं, काजू, बेदाणे, सफरचंद, संत्री आणि सोबत खीर, पुरी, हलवा, कचोरी आणि रोटी, सगळे आयटम त्याच्यात. परत जशीच्या तशी कापडाने झाकली आणि तोंड फिरवून बसला. म्हणाला भगवान, यापासूनच तुम्ही सोडवणूक केली आणि पुन्हा तेच पाठवताय. दासाला कोरडी रोटी द्या.
परमात्म्याने आकाशवाणी केली, बेटा तू यशस्वी झालास. आता तुझा आत्मा दूर गेला या घाण दलदलीपासून. आता तू लाकडं तोड जंगलातली आणि ती विक आणि आपली गुजराण कर, भक्ती कर. नामाशिवाय काही साध्य होणार नाही बेटा. आता त्याला नाम दिलं, सतनाम. पहिला मंत्र दिला, मग सतनाम दिलं. मग म्हणाले, बेटा तुला सारनाम देईन. सारनाम देईन तेव्हा तू योगी होशील. आणि परमात्म्याने सांगितलं की माझा तिथे आश्रम आहे, तिथे तू ये. तर तिथे राहत होते परमात्मा साधू रूपात. अब्राहम तिथे जाऊ लागला. मग सारनामाची वेळ झाली. परमात्मा म्हणाले, बेटा ठीक आहे, तिथे ये, मी तुला सारनाम देईन. ती वेळ ठरवली, तिथी सांगितली. तर राजा येत होता. आणि एक भगिनी भक्तमती ती त्याच नगरातील होती आणि त्या नगराच्या जवळच आश्रम होता परमात्म्याचा छोटासा. तो राजा जो भक्त बनला होता तो खालून चालला होता गल्लीतून. ती मुलगी वरून काही उष्ट खरकट आणि खाली टाकलं तिने. टाकल्यावर तिने पाहिलं ते एका व्यक्तीवर पडले. मुलीने वाकून पाहिलं. मग तो आरडाओरडा करत होता, हे तू काय केलंस, तू कोण आहेस मूर्ख. तेव्हा तिने वाकून पाहिलं की हे तर एका माणसाच्या अंगावर पडलं. डोळे लाल करून तो म्हणत होता, जर आज मी राजा असतो तर तुझे तुकडे तुकडे केले असते, माझं सगळं रूप खराब केलंस. ती म्हणाली, भाऊ चूक झाली, माझं लक्ष नव्हतं, माफ करा. मी आज राजा असतो तर तुला सांगितलं असतं. ती मुलगी विचार करू लागली की भाई हा काय अर्थ आहे, राजा का म्हणतोय हा. आता त्या मुलीला पण आश्रमात यायचं होतं. तिकडून तिलाही गुरुजींना भेटायला जायचं होतं. तिथे सर्वजण एकत्र आले. त्यांनी पाहिलं की हा तर तोच माणूस आहे, रस्त्यात चुकून कचरा पडला होता. तेव्हा परमात्म्याला विचारलं, गुरुदेव हा भक्त आहे, हा कधी राजा होता. म्हणाले, बेटी हा खूप मोठा राजा होता. अब्राहिम सुलतान अधम नाव आहे याचं. बलकमुखारेचा राजा आहे. अच्छा हा होता तो. परमात्म्याने विचारलं, काय झालं. की महाराज हा असा असा येत होता ना, तेव्हा माझ्या हातून चुकून कचरा पडला, माझं लक्ष नव्हतं, मी इथे येण्याच्या चिंतेत होते. याच्या अंगावर जेव्हा कचरा पडला, हे मला खूप वाईट बोलले आणि मला तर खूप शिव्या दिल्या आणि म्हणाले, जर आज मी राजा असतो तर तुझे तुकडे तुकडे केले असते. म्हणाले, अच्छा बेटा ठीक आहे. हा राजा होता बेटी, यात काही शंका नाही, खूप मोठा राजा होता. मग थोड्या वेळाने त्यांनी प्रार्थना केली की गुरुदेव आपल्या दासाला सारनामची दया करा, जर मी योग्य झालो असेन तर. परमात्मा म्हणाले, बेटा अजून तर तू राजा आहेस, जेव्हा दास होशील ना तेव्हा ये. 1 वर्षाची मुदत दिली. मग तो म्हणाला की मी तर तुमचा दास आहे. हे मालिक आता कुठे राजा, मी तर दास आहे. म्हणाले, नाही बेटा, हे तू वरवरच्या मनाने म्हणतोयस, आतून तू राजा आहेस. आता त्यांनी हे नाही डिक्लेअर केले की हे काय कारणाने म्हणाले. जा 1 वर्षांनी ये. आता गुरुजींची आज्ञा शिरोधार्य उठून निघाला, जशी आपली आज्ञा. 1 वर्षांनी ठरलेल्या दिवशी आणि ठरलेल्या वेळी की या वेळपर्यंत यायचंय तुला त्या दिवशी. आता परमात्मा म्हणाले, बेटा हा रस्ता तर तुझ्या घराजवळून जाणारा असेल, त्यावर म्हशीचं गायीचं शेण आणि मूत्र थोडंसं पाणी मिसळून बादली तयार ठेव आणि हा तुझ्या घराजवळून जाईल तेव्हा त्याच्या डोक्यावर टाक. त्या मुलीने सकाळी सर्व सामान तयार करून ठेवलं आणि पाहिलं की आता तो कधी येतोय. तो तर येणारच होता, त्याची वेळ ठरलेली होती. तो खालून जात होता तेव्हा त्या मुलीने वरून ती बादली ओतली. त्याचे सगळे कपडे खराब झाले आणि मग म्हणाली, भाऊ चूक झाली माझ्याकडून, माफ करा. तो म्हणाला, ताई काही हरकत नाही, मातीवर मातीच तर पडलीये, काही हरकत नाही, धुवून टाकेन, स्नान करेल, हरकत नाही. मग तो न्हावून धुवून, उन्हाळ्याचे दिवस होते, थोड्या वेळात कपडे वाळवून मग तो आला. ती मुलगी त्याच्या आधी पोहोचली. परमात्म्याने विचारलं, बेटा केलं काम. हां केलं की. मग काय प्रतिक्रिया होती त्या भक्ताची. ती मुलगी म्हणाली की आज असं म्हणाला तो, नाही ताई ही तर मातीवरच माती पडलीये, धुवून टाकेन, साफ होईल, काही हरकत नाही. म्हणाले, बेटा आज हा योग्य झाला सारनामाच्या, आज देईन त्याला. मग तो आला, चरणांना प्रणाम केला की गुरुदेव आपला दास योग्य झाला असेल तर दया करा दाता,
ते म्हणाले, बेटा, आज तू राजा नाहीयेस, आज तू दास आहेस. आणि दास आहेस तर माझा खास आहेस? म्हणाला, मी राजा नाहीये. म्हणाले, नाही बेटा, त्या दिवशी तू राजा होतास. त्या मुलीने तुझ्या अंगावर कचरा टाकला. काय म्हणाला होतास त्या दिवशी? म्हणाला, हो, त्या दिवशी मी अज्ञानी होतो. मी राजा असतो तर काहीतरी केलं असतं, पण मी काहीच करू शकत नव्हतो, तरी मूर्खपणा केला. हे परमात्मा, आपल्या दयेने आता दासाच्या आत दास पण आले. तर परमात्मा म्हणतायत, दासात नेड़े नहीं नाम धरावे दास, और पाणी के पिए बिना भाई कैसे बुझ जा प्यास. तर पुण्यात्म्यांनो, हीच प्रोसेस जी सतनाम आणि सार नामाची सुरुवातीपासून आहे, आणि आज हे नाम आपल्याला सहजपणे मिळणार आहे, आणि आपल्याला या ज्ञानरूपी क्रेनने इथून सतलोकात पाठवलं जाईल. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म सर्वसृष्टी रचनहार कुलमालिक कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने आपण सर्व पुण्यात्मे सत्संग ऐकण्यासाठी इथे पोहोचलात. परमात्म्याची असीम कृपा ज्या पुण्यात्म्यांवर होते तेच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतात. हे त्यांचे दुर्भाग्य आहे की त्यांना संत भेटत नाहीत, परंतु आत्मा परमात्म्याशिवाय राहू शकत नाही, कारण की ती त्या सुखाला सोडून इथे आली आहे जिथे कधी कोणतंही टेन्शन नव्हतं, तिथे जन्ममृत्यू होत नव्हता, तिथे वृद्धावस्था नव्हती, ना कुठला रोग कोणत्याही प्रकारचा शरीरामध्ये नव्हता. तिथे अशीच सृष्टी आहे जशी इथे आपण पाहत आहात, परंतु तिथे हे पशुपक्षी नाहीयेत आणि मानव आहे. बाग बगीचे खूपच सुंदर आहेत, सदाबहार वृक्ष आहेत. आता पुण्यात्म्यांनो, त्या सुखाचा शोध आपण इथे घेत आहोत, आणि ते सुख इथे नक्कीच नाही, आपण मृत्यूलाच प्राप्त होतो. ही आपली आशा घेऊन, जसं मूल अभ्यास करत असतं, ते विचार करते की मी शिक्षण ग्रहण करून आणि मोठी नोकरी प्राप्त करेन, सर्व्हिस प्राप्त करेन आणि मग मी सुखी होईन. जेव्हा त्याला सर्व्हिस प्राप्त होते, विवाह होतो, मग मुलं होतात, त्यांच्या पालनपोषणात लागतो, तेव्हा तो विचार करतो की घर बांधूया, बस म्हणजे आनंद मिळेल. घर पण बांधून होतं, मग संतान होतं, मग म्हणतो एक कार घेऊया म्हणजे मजा येईल. ह्या सगळ्याचा विचार केला, पण त्यात काही मजा नाही आली. मग विचार करतो की म्हातारपणात सुख असेल. आत्तापर्यंत मुलांच्या संगोपनात मला वेळ नाही मिळाला. आता म्हातारपणी म्हणजे वृद्धावस्थेत तर जीव जाईल असं दुःख असतं. म्हणतात डोळ्यांचा त्रास, कुठे गुडघे दुखतात, कधी बीपी हाय होतो, कधी लो होतो, कधी सर्दी खोकला होतो, घसा बसतो, आणि 36 प्रकारची टेन्शन वाढतात. तर पुण्यात्म्यांनो, ज्या वस्तूने सुख मिळणार आहे ती परमात्म्याची भक्ती आहे, साधना आहे. त्या सद्भक्तीने इथेही सुख मिळेल. आणि जेव्हा संसार सोडून जाऊ, आपण एका वायुयानात बसून जाऊ. आए हैं सो जाएंगे, राजा रंग फकीर, एक सिंहासन चढ़ के जा एक बंधे जात जंजीर. जी व्यक्ती भक्ती करीत नाही, जर साधना भक्ती करतोय, शास्त्रविधीला त्यागून मनमानी पूजा करतोय, आणि जो भक्ती नाही करत, ती व्यक्ती मग खूप दुर्गतीला प्राप्त होऊन मरते.
आणि मृत्यूनंतर त्यांची अतिशय वाईट अवस्था होते. यमाचे दूत यांना पकडून घेऊन जातात, बांधून दोरीने, साखळदंडांनी आणि धर्मराजाकडे नेऊन समोर उभे करतात. आणि जे परमेश्वर कबीरजींची सद्भक्ती करतात त्यांना परमात्मा जहाजात बसवून आणि सतलोकात घेऊन जातात. आता पुण्यात्म्यांनो, हे आपण ओळखलं इतकी प्रमाण पाहून की परमात्मा कोण आहे, कसा आहे, हे आमच्या सद्ग्रंथांनी पण प्रमाणित केलं आणि बरोबरच त्या महापुरुषांनी पण प्रमाणित केलं, ज्यांना भगवान प्राप्त झाले. आता जसं आत्तापर्यंत परमात्म्याविषयी निराकार असा एक लोकवेद बनलेला होता की परमात्मा निराकार आहे, तर ही केवळ दंतकथा होती, वास्तवता नव्हती. आज पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची केवढी कृपा तुमच्यावर आहे. ह्या कलियुगामध्ये ही ती वेळ आहे, हे कलियुगाचं ते स्वर्णयुग आहे, भक्तियुग आहे. यात मोक्षप्राप्ती होईल, सतलोक मिळेल. आणि आपला जन्म मनुष्याचा, आणि मनुष्य जन्म मिळून आपल्याला हे स्थान मिळेल जिथे मोक्ष मिळेल. तर धन्य आहेत आपले माता पिता ज्यांच्या पोटी जन्म घेतलात. आपण किती पुण्यकर्मी प्राणी आहात. माणकाची किंमत माणिक जाणत नाही, रत्नपारख्याला ती असते. हा दास रत्नपारखी आहे. आपण त्या परमात्म्याचे पुत्र आहात, ज्याविषयी परमात्म्याने सांगितलं, गोता मारूं स्वर्ग में और जा बैठूं पैताल, कह कबीर ढूंढता फिरूं अपने हीरे मोतीलाल. आता परमात्म्याने आपल्याला शिक्षण दिलं पूर्ण विश्वाला. आणि आता त्यांची पद्धत, आधी तर स्वतः येत होते, प्रकट होत होते, एकाच वेळी अनेक हजारो ठिकाणी प्रकट होत होते आणि आपल्या मुलांना तत्वज्ञान ऐकवत असत. त्यांना चार्ज करत होते, ती भक्ती करवून घेत होते. पण काही दिवसांनी आपण विसरून जात होतो, सांसारिक लोकांच्या बोलण्याला बळी पडत होतो आणि परमात्म्याला एक सिंपल संत समजून त्याच्यापासून विन्मुख होत होतो. पण ते दयाळू इच्छित होते की त्यांना या भक्तियुगापर्यंत यांच्यात भगवंताविषयी आस्था बनून राहील, यांचे मनुष्यजन्म होत राहतील आणि यांच्यात परमेश्वराविषयी प्रेम राहील. जसं की आज सत्संगात आपण ऐकलं, सकाळच्या सत्संगात, की 2 प्रकाराने मानव शरीर प्राप्त होतं. एकतर टर्न वाईज मिळतं, 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर एक मानव शरीर नक्कीच मिळतं. जर त्याला मानव शरीरात असताना परमसंत भेटले नाहीत, भक्ती प्राप्त झाली नाही, तर मग परत 84 लक्ष योनींच्या फेऱ्याचं चक्र सुरू होतं. आणि दुसरा तो त्यांना मिळतो जे पहिल्या जन्मात मनुष्य होते, त्याच्या आधीसुद्धा ते मनुष्य जन्मात असू शकतात. तर जे असे मनुष्य जन्मानंतर लगेच मानव शरीर प्राप्त करतात, ते भक्तीला लगेच लागतात. मग त्यांना नकली गुरु मिळो किंवा असली किंवा परंपरागत साधना असो, ते राहू शकत नाहीत भक्तीशिवाय. तर त्या परमात्म्याने आमच्याबरोबर अशी लीला आधी करून ठेवलेली आहे. जसे आजपासून 600 वर्षांपूर्वी मालिक इथे आले होते, सन 1398 पासून 1518 पर्यंत सन 120 वर्ष राहिले आणि आम्हाला तत्वज्ञान ऐकून ऐकून, मंत्र देऊन आणि आम्हाला चार्ज केले. परंतु आम्ही त्यांना भगवान नाही मानलं. का नाही मानलं? कारण आम्ही अशिक्षित होतो आणि आमचे धर्मगुरू ते चतुर होते, अज्ञानी होते. त्यांना तत्वज्ञान माहीत नव्हतं, त्यांना सद्ग्रंथांचंही ज्ञान नव्हतं. पण हे संस्कृत भाषा अवश्य जाणत होते आणि संस्कृत भाषेमुळे यांनी परमात्म्याला फेल केलं की सर्व सद्ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिलेलेत. आणि कबीर तर एक विणकर आहे, धानक आहे, हे क्षुद्र जातीचे आहेत. हे सद्ग्रंथांना कसं समजू शकतात? यांना कोणी ब्राह्मण शिकवू शकत नाही. आणि ब्राह्मण हेच त्यावेळी शिक्षणाचे अधिकारी होते.
आता पुण्यात्म्यांनो, परंतु त्या मालिकच्या लीलेने हा काळ काय जाणू शकतो? जर त्यावेळी परमात्मा ब्राह्मण वर्गात असते आणि विद्या ग्रहण केली असती आणि त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या असत्या तरी कोणी ऐकले नसते. परंतु आज हा विश्वास वाटतो आहे, पटतं आहे की कबीर इज गॉड. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सत साहेब. आपलं नाव? माझं नाव सुधाकर कोंडीबा भोकरे, मुक्काम पोस्ट फुलंब्री, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय मी आता सध्या प्रायव्हेट गाडीवर ड्रायव्हर करतो. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी 13 मे 2013 गुरुजींनी माझ्यावर दया केली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? बंदी झोड सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये येण्याआधी आमचे संत हरिभक्तपरायण एकनाथ महाराज फुलंब्री इथले गुरु होते. त्यांचे 1983 ते 2013 मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्ती साधना केली. विविध प्रकारची भक्ती साधना अशी की नवनाथ पारायण वाचणे, गुरुचरित्राचं पारायण वाचणे. त्यांना मी दत्ताचा अवतार समजत होतो आणि त्यांनी जे सांगितली त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला होता. त्या मंत्राचा जाप करणे, त्याच्यानंतर बीज मंत्र म्हणून ओम सोम हंस ज्योतिर्मय अहम ब्रह्मास्मी हा आम्हाला बीज मंत्र दिला होता, त्याचासुद्धा जाप करणे. परंतु त्या भक्तीमध्ये इतकं लीन असायचो की मला ते दत्ताचा अवतार समजून मी त्यांना खूप मानायचो. त्यांचे पाय धुवूनसुद्धा पाणी प्यायचो. आणि त्यांनी सांगितलं होतं, एक दिवस कीर्तनामध्ये कीर्तनसुद्धा करायचे ते, तर कीर्तनामध्ये सांगितलं होतं की गुरुहून देव मोठा, जायास वाटे तो करंटा. म्हणून मी त्यांना सर्वस्व गुरु आणि देव हे सगळं मानून मी त्यांचीच भक्ती करायचो. त्यांनी सांगितलेले, त्यांनी नवनाथ पारायण करा सांगितलं ते करायचं, गुरुचरित्राचं पारायण वाचायला सांगितलं ते वाचायचो, सप्तशतीचं हवन वगैरे करायचं ते. तर त्यांना म्हणजे त्यांनी जे सांगितलं की आपल्याला असं करायचं तर तसं आम्ही भक्ती साधना करत होतो. अगदी घरातले सगळे त्यांचे सहकुटुंब आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच भक्ती साधना करायचो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही हरिभक्त पारायण संत एकनाथ महाराजांची भक्ती करत होतात, तर असं असताना तुम्ही मनोभावाने त्यांची भक्ती करत होतात. त्यांचे जी त्यांनी भक्ती साधना दिली होती ती तुम्ही मनाने तनाने धनाने पूर्णपणे करत होतात, तर तुम्हाला असं का जाणवलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती घ्यावी? सर, त्यांची दुर्गती झाली शेवटी, हे मला म्हणजे खूप मानसिक दुःख झालं की 2 वर्षापर्यंत ते खूप आजाराने पीडित होते. शेवटी 6 महिने त्यांना इतका त्रास झाला की त्यांचे आप्तेष्टसुद्धा त्यांच्या जवळ यायचे नाही. आणि म्हणजे मला ते जवळचं मानून पूर्णपणे ते म्हणायचे की तू माझी सेवा कर, मला बाकी कोणाकडे माझं हे होत नाही आहे की मी त्यांच्याकडून सेवा घेऊ किंवा त्यांना काही हे करू. आणि म्हणजे नाविलाजानं ते त्यांचे जे इतका त्रास होता त्यांना की त्यांच्या अगदी विष्ठेतून म्हणजे त्या आतडी बाहेर पडायची. आणि त्याचं म्हणजे मलाच ती सेवा मी पूर्णपणे तन्मन धनाने गुरुची सेवा समजून मी ती करत होतो. आणि त्यांचं दुर्गती पाहून मला ते म्हणायचे की तू काय कर, मला चांगल्या संताकडे घेऊन चाल. म्हणजे जे चांगले संत असतील त्यांच्या भक्ती साधनेनं माझा आजार हा बरा होईल, बाकी इतर डॉक्टर किंवा कोणी काहीही करू शकणार नाही. तर मग मी त्याच्यासाठी आणि त्यांचे परिवारसुद्धा खूप प्रयत्न करत होतो. आम्ही नाशिकचे जे फरशीवाले बाबा होते त्यांच्याकडे पण घेऊन गेलो, त्यांची औषधी घेतली. त्याच्यानंतर
स्वामी समर्थाचे मोरे दादा आहे त्यांच्याकडं गेलो, तिथं पण त्यांना नेलं होतं, तिथली भक्ती त्यांनी केली, परंतु त्यांना कुठलाही त्याचा लाभ झाला नाही. उलट आणखी त्याचा शारीरिक आजार वाढतच गेला आणि एक दिवस त्यांचा मृत्यू झाला. तर याच्यामुळं काय झालं की मला मानसिक धक्का खूप बसला. ते तर गेलेच आणि मग मी म्हणजे त्यांना सर्वस्व मानत असताना ते जर हरून गेले, परंतु ते काय करत होते आधी सांगताना की चांगल्या संताकडे घेऊन चाल. मला त्या चांगल्या संताचं सतत म्हणजे ही ओढ राहायची की कुठंतरी चांगला पूर्ण संत असेल. आणि मग मी त्या शोधातच तीर्थयात्रेला जाणं, जसं बद्रीनाथ, केदारनाथ, त्याच्यानंतर गंगासागर, इकडं साधू संतांचे असं शोध घेत होतो. परंतु एक दिवस असंच अचानक आमच्या पाहुण्याकडे गेलो आणि तिथं मला ज्ञानगंगा दिसली. ज्ञानगंगा दिसल्यानंतर काय झालं की बुवा ते गणपतीला गेले होते, राजूरच्या गणपतीला. तिथं त्यांना ते पुस्तक मिळालं होतं, त्यांनी ते विकत आणलं आणि तिथं ठेवलं. ते मी म्हटलं त्यांना राजूरून आले देवाकडून, तर काही आणलं असेल तुम्ही प्रसाद वगैरे काय? तर ते म्हणे बाबा हे पुस्तक मिळालं म्हणे आम्हाला तिथं. ते मी बघितलं. ते तर बघितल्यानंतर त्याच्यात प्रश्न होता की ब्रह्म विष्णू महेश यांचे माता पिता कोण? आपण इतकी भक्ती साधना करतो तरी इतकं आपण दुःखी का आहोत असे, आणि पूर्ण परमात्मा कोण आहे, त्याची काय ओळख आहे, हे प्रश्न पाहिल्यानंतर मला एकदम माझेच प्रश्न सगळे म्हणजे असं वाटलं की हे माझ्यासाठीच पुस्तक आलेलं आहे. आणि मग मला त्या पुस्तकाचा मोह म्हणजे खूप झाला आणि मग मी त्यांना विनंती केली की तुम्ही मला हे पुस्तक 2 दिवस तरी वाचण्यासाठी द्या. ते म्हणे आम्ही आत्ताच आणलं, अजून उघडूनही बघितलं नाही आणि तुम्ही लगेच पुस्तक कसं मागता म्हणे, प्रसाद घ्या हे घ्या. मी म्हटलं मला ते प्रसाद वगैरे काही नको, परंतु हे पुस्तक द्या. तर त्यांना मी परत रिक्वेस्ट केली. मग ते म्हणे तुम्ही एवढं म्हणतात पण 2 दिवसात आम्हाला परत आणून द्या. मग मी ते पुस्तक घेऊन गेलो. 2 दिवस पण ते एक तर म्हणजे मी ड्रायव्हरकीचं व्यवस्था करत होतो तेव्हा एकनिष्ठ ते मी 2 दिवस सुट्टी घेऊन ते पुस्तक वाचलं आणि मला इतका म्हणजे आनंद झाला की मला आता सत्य मार्ग मिळाला, मोक्षाचा मार्ग मिळाला. आणि जे माझे गुरु तळमळ करीत होते की आपल्याला चांगल्या संताची म्हणजे ओळख झाली पाहिजे आणि चांगल्या संताकडे गेल्यानंतर आपले दुःख पूर्ण निवारण होतात, ते मला तिथं खात्री झाली. आणि मग मी त्या पुस्तकाच्या अनुषंगाने असेच म्हणजे बाकीचे अजून इतर महाराजांचे TV चॅनलवर कार्यक्रम बघायचो की जसं भागवत कथा आहे, रामायण कथा आहे, चालायच्यात इतर महाराजांचे. तसंच एक दिवस असं सहज अशा चाळत TV चॅनल चालवत असताना की साधना चॅनल लागलं आणि साधना चॅनलवर सद्गुरू बंदीछोड रामपालजी महाराजांचा सत्संग सुरू झाला. मला इतका आनंद झाला की हे पुस्तकातले महाराजच का असं हे पाहून मला म्हणजे संभ्रम झाला की हे पुस्तकातले महाराज हे TV वर कशाला येतील. परंतु असा योग म्हणजे मला माझ्या खुशीला ठाव ठिकाणं राहिलं नाही की पुस्तकातले जर महाराज आहे तर मी म्हणजे अगदी सत्संग तन्मन धनाने ते ऐकायचो. ड्युटीवर गेलो आणि 7:40ला तो सत्संग सुरू व्हायचा साधना चॅनलवरचा. मी 7:40च्या आतच घरी येण्याचा खूप प्रयत्न करायचो आटोकाट. आणि एखाद्या वेळेस जर समजा काही निमित्तानं उशीर झाला तर मी घरच्यांना सांगायचो की तुम्ही सत्संग ऐका आणि जे काय सांगतील गुरुजी ते मला सांगा. असं इतकी माझी ओढ वाढली होती. असं करत करत संत रामपालजी महाराजांकडे जाण्याची ओढ वाढली आणि 13 मे 2013ला आम्ही आश्रमात पोहोचलो. ते मालिकचीच लीला आहे, कसं कसं मालिकनं खेचलं आणि त्या दिवशी मला संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा मिळाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही सुरुवातीला ज्ञानगंगा पुस्तक वाचलं, त्याच्यानंतर संत रामपालजी महाराजांचे जे TV चॅनलवर सत्संग येतात ते सत्संग तुम्ही ऐकले आणि ते ज्ञान तुम्हाला कळालं, त्यानुसार तुम्ही संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतली. तर या भक्ती करत असताना आपल्याला व आपल्या परिवाराला कुठल्या प्रकारचा लाभ प्राप्त झाला का? सर, खूप लाभ झाला. बंदीछोड सद्गुरू रामपालजी महाराजांनी अशी दया केली की आमची सुख शांती ज्याला म्हणतात ती पूर्ण हरवलेली होती. कुठल्याही प्रकारचं म्हणजे घरात काहीच
हे नव्हतं. इतकी भक्ती साधना माझ्याहीसुद्धा समर्पकपणे आम्ही सगळे घरातले परिवार पहिल्या गुरुचे समर्पक भक्त असूनसुद्धा माझ्या आईला कॅन्सर झाला. तो कॅन्सरानं ती वारली आणि तेव्हापासून तर मग आणखीनच म्हणजे संताची ओढ होती. तर त्या निमित्तानं म्हणजे हे संत रामपालजी महाराज भेटल्यानंतर इतका आनंद झाला की म्हणजे जे दुःखाचे जे झळ होती ती अगदी एकदम सुखात रूपांतर झालं तिचं. आणि म्हणजे इतकं समाधानी आहोत आम्ही की तिथं संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर माझ्या मिसेसचा नेहमी दवाखाना चालायचा, तिचं पोट नेहमी दुखायचं. तिथं गेल्यानंतर आम्ही तिला नामदीक्षा घेतली. तिने 2 दिवस तिला खूप आश्रमात त्रास झाला, पर ती म्हणायची की मला घरी घेऊन चालले, इथं कशाला आणले. परंतु योग असा 3ऱ्या दिवशी जे काय त्रास होता तिचा समूळ नष्ट होऊन गेला आणि आजपर्यंत तिला कुठल्याही दवाखान्याचं म्हणजे इतका मोठा खर्च आम्हाला करावा लागला नाही. आणि ते झाल्यानंतर माझे ॲक्सिडेंट झाला होता. आधी गुडघ्याचे 2 ऑपरेशन सांगितले होते, परंतु संत रामपालजी महाराजांकडे गेल्यामुळं की मला ते ध्यानही येत नाही आता की माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि माझा गुडघा दुखतो काय. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही शिड्या चढायचं नाही डॉक्टरांनी की आणि ऑपरेशन केल्याशिवाय तुम्हाला कुबडीशिवाय चालता येणार नाही असं सांगितलं होतं. पण संत रामपालजी महाराजांची अशी दया झाली की माझा दोन्ही पाय चांगले आहेत आणि माझं म्हणजे मी गाडी चालवतो तरी मला काही त्रास होत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी नामदीक्षा आपण घेतली त्या नामदीक्षेमुळे, त्या नामस्मरणामुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झाले. आपल्या जी जीवनसंगिनी आहे तिचा जो त्रास होता तो बरा झाला, त्याचप्रमाणे आपल्याला जो गुडघ्याचा आजार होता तो पण बरा झाला. तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? सर्व मानस समाजाला संदेश तर नाही देऊ शकत, पण प्रार्थना करतो जरूर की आपल्याला काहीही त्रास असो किंवा काहीही समस्या असो तर संत रामपालजी महाराजांकडे या आणि गुरुदीक्षा नामदीक्षा घेऊन त्यांनी सांगितलेल्या नियमात राहून भक्ती साधना करा. आपल्याला पूर्णपणे लाभ तर होईल, पण मोक्षाचा मार्ग सहज आणि सुलभ मोकळा होऊन जाईल. सर, जर कोण्या साधकाला किंवा भक्ताला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती साधक किंवा ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, हे खूप सोपं आहे. जे अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे आता सत्संग चालू असतात, त्याच्यावर खाली नंबर चालतात, नंबर दिलेले असतात. त्या नंबरवर संपर्क करून नामदान केंद्र सगळीकडं संत रामपालजी महाराजांनी ओपन केलेले आहेत आणि तिथून आपल्याला तो सहजपणे नामदीक्षा घेऊन आपल्याला भक्ती साधना करता येते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहेत. तर जर एखाद्या व्यक्तीला नामदान घ्यायचं असेल तर त्या नामदानासाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात? सर, खूप चांगला प्रश्न विचारला सर. सर, निःशुल्क सेवा आहे सर. पूर्ण इथं दिलेले जे नामदान आहे पूर्णपणे निःशुल्क असतं. इथं कुठंही तुम्हाला 1 रुपयाचा सुद्धा खर्च नाही आहेत. पुन्हा जे भक्ती साधण्यासाठी जे साधनं लागतात, जसं फोटो आहे, पुस्तक आहे आणि अजून काही प्रसाद वगैरे, ते पूर्णपणे निःशुल्क आपल्याला मिळतं सर तिथं. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.